काळी न पडणारी ताजी आणि स्वादिष्ट पुदिना चटणी बनवायची आहे, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे। आपली ही चटणी अगदी 7 दिवसापर्यंत हिरवीगार राहते, जराही काळी पडत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी एक पुदिन्याची जुडी घेतलेली आहे। शक्यतो पुदिन्याची जुडी ही ताजी असावी, जास्त पिवळी पाने नसावी। आता आपल्याला ह्याला कट करून निवडून घ्यायचे आहेत आणि निवडताना आपल्याला ह्यातली हिरवीगार पाने आपल्याला निवडून घ्यायचे आहेत। आणि जर तुम्ही टोकं घेत असेल तर तुम्ही यांना शक्यतो देठं टाळा। आता मी एक एक करून पुदिन्याचे पाने निवडून घेत आहे। पुदिन्याची पाने आपल्याला चांगली हिरवीगार पानेच आपल्याला घ्यायची आहे। आता ही पुदिन्याची पाने निवडून झालेली आहे। आता मी यामध्ये जी देठं राहिलेली आहेत ती देठं मी काढून टाकत आहे। आणि लक्षात ठेवा, जेवढी पुदिन्याची पानं असतील तेवढेच आपल्याला कोथिंबीर सुद्धा लागणार आहे। आता पुदिना धुण्याची पण एक टिप आहे। पुदिना धुताना अगदी हलक्या हाताने धुवा आणि जास्त वेळ पाण्यात घालून ठेवू नका। अगदी 2 ते 3 पाण्यामध्ये वॉश करून घ्या। जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे त्याचे पाणी तसेच राहते, त्यामुळे ते लवकर काळी पडायची शक्यता आहे। म्हणून लगेच धुवून आपल्याला लगेच काढून ठेवायचे आहे। आणि नितळण्यासाठी तुम्ही जाळीच्या ट्रेमध्ये पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर काढून घ्या। आता इकडे मी पुदिन्याची पाने घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत 7 ते 8। त्यानंतर आवडीनुसार तुम्ही 7 ते 8 मिरच्या ॲड करू शकता। त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे ॲड करायचे आहे, 1 चमचा। आणि ह्याला वाटण्यासाठी तुम्ही बर्फाच्या तुकड्याचा वापर करा, पाणी न वापरता। आता इकडे मी बर्फाचे तुकडे टाकून मी वाटून घेतलेली आहे। आता मी ह्यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करत आहे। एकत्र ते मिक्सरच्या भांड्यात बसणार नाही, त्यामुळे मी अर्ध्या भांड्यात केलेले आहे। आता ह्यामध्ये मी थोडीशी डाळ, शेव आणि मीठ आणि साखर टाकलेली आहे। शेव जर घरात अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर आपण त्यावर 1 लिंबू पिळून घेणार आहे। आणि आता पुन्हा हे वाटण्यासाठी मी इकडे बर्फाच्या तुकड्याचाच वापर करणार आहे, कुठेही मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे। बघताना किती छान अशी हिरवीगार आपली चटणी तयार झालेली आहे। आणि ही चटणी 7 दिवसापर्यंत बिलकुल काळी पडत नाही, तशीच्या तशीच राहते। तुम्ही नक्की करून पहा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही मी काचेच्या भांड्यामध्ये स्टोर करून ठेवत आहे। काचेच्या भांड्यामध्ये ठेवल्यामुळे ह्याचा अजूनही कलर तशाच्या तसा राहतो। आणि पावसाळ्यामध्ये भजी आणि पॅटीस बरोबर खायला ही चटणी अगदी खूप योग्य आहे।